students, today we learn the next article from gravitation. So what we learned in the previous lectures? We learned in the previous lecture that is effect of variation of G by various factors. One of the factor, effect of height, altitude. Second, effect of depth. Third factor, size and shape of the earth. And fourth factor, that is rotational motion of the earth. Now today we learn the independent article, that is Kepler's laws of planetary motion. Note that Kepler's laws of planetary motion. Kepler's laws of planetary motion. So the scientist Kepler, a well-known astronomer, लक्षात येते बेटा, ॲस्ट्रॉनॉमर म्हणजे खगोलशास्त्रज्ञ. केपलर हा एक खगोलशास्त्रज्ञ म्हणून जगाला परिचित आहे. आणि या सायंटिस्टनं अबाउट द पाथ ऑफ द प्लॅनेट सम लॉज आर पुट फोर्थ. काही लॉज त्यांनी सांगितलेले आहेत आणि हे लॉज जे पुट फोर्थ केलेले आहे कशामुळे, बेस काय त्याचा, काही स्टेटमेंट तयार केलेले आहे आणि ते आता आपल्याला सहज माहित आहे. पण सुरुवातीला इसवी सना अगोदर केपलरनं पहिल्यांदा हे लॉ पुटअप केलेलं आहे, म्हणून त्याला आपण म्हणतो केपलर्स लॉज ऑफ प्लॅनेटरी मोशन. सांगा मला काय असतील केपलर्स लॉज ऑफ प्लॅनेटरी मोशन मध्ये. केपलरनं काय यूज केलेलं आहे, गॅलेक्सी म्हणजे आकाशगंगा, किती प्लॅनेट आहेत आणि त्यांचा पाथ कसा आहे हे स्टडी करणं खूप हार्ड आहे. कारण या विश्वामध्ये स्टारची संख्या, प्लॅनेटची संख्या ही डिसाइडच करता येत नाही, अगदी व्यापित असं आहे. मग अशा वेळेस काय केलं, द सायंटिस्ट केपलर टेकिंग स्टॅटिस्टिकल इन्फॉर्मेशन ऑफ, सांख्यिक माहिती ज्याला आपण म्हणतो, म्हणजे सांख्यिक माहिती कुणाची घेतली, आकडेवारी जी असेल सांख्यिक माहिती, टायको आणि ब्राव्हे नाव लक्षात ठेवा, टायको अँड ब्राव्हे. टायको आणि ब्राव्हे या दोन सायंटिस्टनं सांख्यिक माहिती म्हणजे आकडेवारी ठेवली आणि या स्टॅटिस्टिकल इन्फॉर्मेशनचा यूज करून, माहितीचा आधार घेऊन लॉज पुटअप केलेले आहेत. कोण, केपलर्स. आणि त्याला आपण म्हणतो केपलर्स फर्स्ट लॉ ऑफ प्लॅनेटरी मोशन. केपलर्स फर्स्ट लॉ ऑफ प्लॅनेटरी मोशन. केपलर्स फर्स्ट लॉ ऑफ प्लॅनेटरी मोशन काय असेल बेटा, केपलर्स फर्स्ट लॉ ऑफ प्लॅनेटरी मोशन. थोडंसं विचार करा, मी लिहिलं केपलर्स फर्स्ट लॉ ऑफ प्लॅनेटरी मोशन. यालाच काय म्हणतात, लॉ ऑफ ऑर्बिट. कोणता लॉ, लॉ ऑफ ऑर्बिट. म्हणजेच लॉ ऑफ ऑर्बिट लिहिल्या तुम्हाला पटकन लक्षात आलं असेल की केपलरनं प्लॅनेट जे आहेत कशा पद्धतीने फिरतात अराउंड द सन याच्याबद्दल कुठंतरी माहिती दिलेली असते. म्हणजे ते केपलर्स फर्स्ट लॉ ऑफ प्लॅनेटरी मोशनला आपण म्हणतो लॉ ऑफ ऑर्बिट. सो व्हॉट इज द लॉ ऑफ ऑर्बिट ऑर केपलर्स फर्स्ट लॉ ऑफ प्लॅनेटरी मोशन. ऑल द प्लॅनेट्स, ऑल शब्द वापरत आहे, एक दोन नाही, ऑल द प्लॅनेट्स आर रिव्हॉल्विंग अराउंड द सन
इन अँड इलेप्टिकल ऑर्बिट. आता मला सांगा इलेप्टिकल ऑर्बिट कसा असेल, फिगर काढा म्हणजे तुम्हाला आयडिया येईल. अशा टाईपचा ऑर्बिट असेल तर या ऑर्बिटला आपण म्हणतो इलिप्टिकल ऑर्बिट. आता ऑल द प्लॅनेट्स आपण म्हणत नाही, ऑल द प्लॅनेट्स आर रिव्हॉल्विंग अराउंड द सन इन अन इलिप्टिकल ऑर्बिट. काढा ऑर्बिट काढा, माझ्यासोबत तुम्ही सुद्धा फिगर काढायचे. आता या ठिकाणी इलिप्स तुम्हाला मी सुरुवातीला शिकवलं होतं, इलिप्स सर्कल वगैरे कसं असतं. अशा टाईपचा पाथ असेल तर याला आपण इलिप्स म्हणतो बेटा. आणि या इलिप्सला हा एक मोठा ऍक्सिस आहे, याला म्हणायचं मेजर. लक्षात येतं ना, मेजर ऍक्सिस. मेजर म्हणजे मोठा ऍक्सिस. आणि हा जो दिसतो इथं ऍक्सिस तुलनेमध्ये हा मायनर ऍक्सिस आहे, याला म्हणायचं मायनर ऍक्सिस. मेजर ऍक्सिस आणि मायनर, मोठा आणि लहान ऍक्सिस. आणि इथं जे असेल सन, या ठिकाणी असं दाखवा, इथं आपण म्हणतो सन. किंवा इलिप्सला दोन फोकस असतात, इथं एक डॉटेड दाखवतो, हा सन असेल किंवा हा सन. विथ सन इज ॲट वन ऑफ द फोसाय. फोसाय लक्षात येतं, फोकस आणि फोसाय असा शब्द. फोकस आणि फोसाय. फोकस आणि फोसाय. फोकस म्हणलं एकच, फोसाय म्हणलं दोन किंवा अनेक. व्हॉट इज द लॉ ऑर स्टेटमेंट केप्लर्स फर्स्ट लॉ ऑफ प्लॅनेटरी मोशन. मी इथं वर्ड लिहिलंय केप्लर्स लॉज ऑफ प्लॅनेटरी मोशन. इथं लॉज सेंटर अनेक आहेत, त्यातला पहिला लॉ आपण इथं लर्न करत आहे. व्हॉट इज द स्टेटमेंट ऑफ केप्लर्स फर्स्ट लॉ ऑफ प्लॅनेटरी मोशन. ऑल द प्लॅनेट्स आर revolving around the sun. All the planets are revolving around the sun in an elliptical orbit. In an elliptical orbit with sun is at one of the foci. With sun is at one of the foci. म्हणजे लक्षात आलं स्टेटमेंट फर्स्ट. म्हणजे ऑल दी प्लॅनेट्स, जेवढे प्लॅनेट आहेत तेवढे सर्व प्लॅनेट सूर्याभोवती फिरतात. पण त्याचा मार्ग कसा आहे, सर्क्युलर पाथ असेल, वर्तुळाकार गती आहे का, इलिप्टिकल आहे का, हायपरबोलिक आहे का, पॅराबोलिक आहे, असे वेगवेगळ्या टाईपचे पाथ असतात. आणि हे सर्व पाथ कशावरून ठरवले जातात, मॅथमॅटिकल इक्वेशनवरून पाथ ठरवले जातात. मग इथं आपल्याला काय केलेलं आहे केप्लरनं, की जेवढे काही प्लॅनेट असतील हे सर्व प्लॅनेट काय होतात, रिव्हॉल्व होतात. रिव्हॉल्व म्हणजे फिरतात, स्टेबल नाहीत. ऑल द प्लॅनेट्स आर रिव्हॉल्विंग अराउंड द सन इन अन इलेप्टिकल ऑर्बिट. इलेप्टिकल ऑर्बिट म्हणजे अंड्याच्या आकाराचा, अंडा जो असतो ना कोंबडीचा, तशा आकाराचा इलेप्टिकल ऑर्बिट असतो. All the planets are revolving around the sun in an elliptical orbit with sun is at one of the foci. With sun is at one of the foci. म्हणजे sun is at one of the foci. म्हणजे असं जर आपण सर्कल काढलं तर या सर्कलचा काय असतो, सेंटर असतो ना, बरोबर आहे ना. मग असा एक कर्व काढायचा, त्याचा हे सेंटर, आणि दुसरा कर्व असा काढायचा, याचा हा सेंटर. या दोन्हीला एकत्र जॉईन केलं तर हे झालं इलिप्स. मग एक फोकस इथं आला, दुसरा फोकस इथं. आलं लक्षामध्ये. म्हणून आपण काय म्हणलं,
all the planets are revolving around the sun in an elliptical orbit. All the planets are revolving around the sun in an elliptical orbit with sun is at one of the foci. आता इलेक्ट्रिकल ऑर्बिट बद्दल इन्फॉर्मेशन घेऊया, माहिती आपण लर्न करूया. म्हणजे अशा टाईपचं जे ऑर्बिट असतं, अशा टाईपचा जो पाथ असतो त्याला आपण म्हणायचं इलिप्स. आणि इलिप्समध्ये एक मेजर ॲक्सिस म्हणजे मोठा ॲक्सिस असतो आणि दुसरा मायनर म्हणजे छोटा ॲक्सिस असतो. पहिला ॲक्सिस मोठा त्याला मेजर ॲक्सिस म्हणायचं आणि दुसरा ॲक्सिस मायनर असतो त्याला छोटा ॲक्सिस. आणि मग तुमचे प्लॅनेट इथं असेल रिव्हॉल्व होणारा, इथं असेल, या ठिकाणी असेल, त्या ऑर्बिटमध्ये प्रत्येक प्लॅनेटचं ऑर्बिट वेगवेगळे. एकाच ऑर्बिटमध्ये सर्व प्लॅनेट रिव्हॉल्व होतात असं नाही. आता नेपच्यूनचं वेगळं आहे, प्लुटोचं वेगळं आहे, सॅटर्नचं वेगळं आहे, त्यानंतर अर्थचं वेगळं आहे. अबाउट द सन ऑल द प्लॅनेट म्हणलेलं आहे. तर व्हेनसचं वेगळं आहे, सॅटर्न वेगळं आहे, अँड ऑल द प्लॅनेट्स आर रिव्हॉल्विंग अराउंड द सन इन अन इलिप्टिकल ऑर्बिट विथ सन इज ॲट वन ऑफ द with sun is at one of the foci. So this is about the Kepler's first law of planetary motion. What about the second? सांगा बेटा दुसरा काय असेल तर केपलर सेकंड लॉ ऑफ प्लॅनेटरी मोशन. मी सेकंडचं तुम्हाला इथलं स्टेटमेंट घेतो कारण आपल्याला काय स्टेटमेंट दिलेले केपलर्स लॉ ऑफ प्लॅनेटरी मोशनचे स्टेटमेंट. आता सेकंड लॉ केपलर्स second law of planetary motion. Kepler second law of planetary motion किंवा याला आपण काय म्हणतो लॉ ऑफ एरियल वेलॉसिटी. लॉ ऑफ एरियल वेलॉसिटी. Law of aerial velocity. Kepler's second law of planetary motion or law of aerial velocity. आता केपलरने याच्यामध्ये काय सांगितले आपल्याला या केपलर सेकंड लॉ ऑफ प्लॅनेटरी मोशन मध्ये या ठिकाणी म्हणजे इथं जे असेल हा सन आपण कन्सिडर करूया. इथला आपण हा फोसायला इथं असलेला सन आपण रिमूव्ह करू आणि या ठिकाणी एक पाथ आपण जे ऑर्बिट मध्ये असलेला पी असेल, हा क्यू असेल, हा आर असेल अशा टाईपमध्ये. आणि हा प्लॅनेट इथून इथपर्यंत डिस्टन्स आपण आर मॅक्स म्हणतो, मॅक्झिमम डिस्टन्स सन पासून. आणि इथं आर मिनिमम कमीत कमी डिस्टन्स होते. हे लक्षात ठेवा. आपण याला ए पॉइंट नियरेस्ट टू द सन हे पॉइंट डिफाईन आहे का ए याचा अर्थ तुम्हाला सांगतो. ए म्हणजे अपोगी आणि पी स्टँड्स फॉर पेरिगी. आता अपोगी आणि पेरिगी ए आणि पी आता हे पॉइंट दोन डिफाईन केलेले. सो व्हॉट इज द अपोगी आणि पेरिगी. आता एन पी लक्षात ठेवायला सांगतो. एन पी म्हणजे पी स्टँड्स फॉर आपण पेरिगी पॉइंट आपण इथं काय करूया पी मी इथं घेतो नियरेस्ट पॉइंट आणि इथं ए घेतो म्हणजे रोटेशन लक्षात ठेवण्यासाठी सांगतो. आता नियरेस्ट टू द सन is called perigee. What is perigee? The point. कोणता पॉइंट आहे लक्षात ठेवा. The point in an elliptical orbit. The point in an elliptical orbit
म्हणजे हा जो इलेप्टिकल ऑर्बिट असा आहे, या इलेप्टिकल ऑर्बिट मधला पॉइंट आहे. द पॉइंट इन अन इलेप्टिकल ऑर्बिट नियरेस्ट टू द सन, नियरेस्ट टू द सन is called perigee point. Nearest PN, NP आपण म्हणतो, या लक्षात ठेवा. N stands for nearest, P stands for perigee. Nearest to the sun, सूर्याला सर्वात जवळचा पॉइंट कोणता आहे बेटा? हाच तुम्हाला सर्वात जवळचा, आणि हा पॉइंट तुमचा लांबचा असेल. ऑब्जेक्टिव्ह मध्ये विचारतात थेरॉटिकली. NP नियरेस्ट टू द सन, द पॉइंट नियरेस्ट टू द सन इज कॉल्ड ॲज पेरिगी. आणि अपोगी पॉइंट याच्या उलट, अपोगीचा अर्थ काय? लार्जेस्ट. आपण याला यल लार्जेस्ट, आता L stands for largest, A stands for apogee. LA point, LA point लक्षात येतं ना? LA point. What is LA point? The point largest from the sun. आता सांगा ना मला, हाच पॉइंट सर्वात लांब डिस्टन्स होते, लार्जेस्ट पॉइंट आहे, हा नियरेस्ट पॉइंट आहे. म्हणून कोणता पॉइंट आपण अपोगी पॉइंट म्हणजे काय असेल म्हणजे इथं नोट करा बरं. the point on the elliptical orbit. चला कुठला पॉइंट आहे तो? the point on the elliptical orbit, the point on the elliptical orbit largest from sun is called apogee. Is called apogee. पेरिगी पॉइंट आणि अपोगी पॉइंट ऑब्जेक्टिव्ह मध्ये पाठीमागे विचारले. आणि मग हे दोन पॉइंट डिफाईन केल्यानंतर आपल्याला काय डिफाईन केप्लर्स सेकंड लॉ ऑफ प्लॅनेटरी मोशन अबाउट द एरियल वेलोसिटी. व्हॉट इज युअर आयडिया अबाउट द वेलोसिटी? आठवड्यामध्ये वेलोसिटी म्हणजे काय रे? पटकन रिकॉल करा, माइंड मध्ये आलं पाहिजे. वेलोसिटी म्हटलं तर काय असेल सांगा बरं. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ वेलोसिटी? वेलोसिटीची डेफिनेशन रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट. रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट इज कॉल्ड वेलोसिटी. आता एरियल वेलोसिटी म्हणजे एरियाची वेलोसिटी, म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ एरिया विथ रिस्पेक्ट टू टाइम, म्हणजे एरियल वेलोसिटी, रेट ऑफ चेंज ऑफ एरिया विथ रिस्पेक्ट टू टाइम इज कॉल्ड एरियल वेलोसिटी. आता केपलर सेकंड लॉ ऑफ प्लॅनेटरी मोशन मध्ये काय कन्सेप्ट समजून घ्या. आता हा प्लॅनेट इथं आहे बघा ए पोझिशन, आणि थोड्या वेळानंतर तो प्लॅनेट बी पोझिशनला गेला. ए कडून कुठे गेला? बी ला. आणखी नेक्स्ट पोझिशनला तो सी ला. ए बी सी पॉइंट असेल. मग हा प्लॅनेट ए पासून बी पर्यंत गेलेला आहे इलेक्ट्रिकल पाथ मध्ये, आणि एरिया ट्रेस आउट किती केलेला आहे? हा ट्रायंगल असा आहे. त्यानंतर बी पासून सी पर्यंत गेलेला असेल तर त्यावेळेसचा एरिया ट्रेस आउट केलेला असेल हे अशा टाईप. ए पासून बी पर्यंत आणि परत बी पासून सी पर्यंत एरिया ट्रेस आउट केला. ए पासून बी पर्यंत, बी पासून सी पर्यंत. आता पहा स्टेटमेंट काय सांगते. द लाईन जॉईनिंग फ्रॉम सेंटर ऑफ सन टू द प्लॅनेट, द लाईन जॉईनिंग फ्रॉम सेंटर ऑफ सन टू द प्लॅनेट, म्हणजे ही स्ट्रेट लाईन. द लाईन जॉईनिंग फ्रॉम सेंटर ऑफ सन टू द प्लॅनेट स्वीप्स लक्षात आलं? स्वीप्स इक्वल एरियाज इन इक्वल इंटरव्हल्स ऑफ टाइम. याचे दोन स्टेटमेंट आहेत.
इक्विव्हॅलंट दोन स्टेटमेंट. व्हॉट इज द फर्स्ट स्टेटमेंट? द लाईन जॉइनिंग फ्रॉम सेंटर ऑफ स्टेटमेंट नोट करा. द लाईन जॉइनिंग फ्रॉम center of sun to the planet. The line joining from center of sun to the planet sweeps equal areas in equal intervals of time. Equal areas in equal intervals of time. स्टेटमेंट लक्षात म्हणजे समजून घ्यायचं. या सन पासून या प्लॅनेटच्या सेंटर पर्यंत जी स्ट्रेट लाईन काढलेली आहे, ही स्ट्रेट लाईन स्वीप्स इक्वल एरिया इन इक्वल इंटरव्हल्स ऑफ टाइम. म्हणजे कसं आहे इथं पहा. आता हे सर्कल रेडियस वेक्टरनं एवढा एरिया स्वीप केला, बरोबर आहे. किती वेळेमध्ये? T1 वेळे. आणि नंतर T2 वेळेमध्ये परत हा एरिया स्वीप केला असेल आणि टाइम आपला T1 इज इक्वल टू T2 असेल तर हा एरिया A1 इज इक्वल टू A. Equal area sweeps equal intervals of time. The line joining from center of sun to the planet. The line joining from center of sun to the planet sweeps equal areas in equal intervals of time. हा टाइम इथून इथपर्यंतचा T1 घेतला आपण आणि पुढचा टाइम आपण T2 घेतला. याच्या पुढे B पासून C पर्यंतचा टाइम T2, A पासून B पर्यंतचा T1 घेतलेला आहे. म्हणजे A पासून B पर्यंत गेला जेवढा वेळ लागला तेवढाच B पासून C पर्यंत गेला असेल तर एरिया हा A1 स्वीप केलेला हा एरिया A2 असेल तर टाइम T1 इज इक्वल टू T2 असेल तर A1 इज इक्वल टू टाइम T1 इज इक्वल टू T2 असेल तर A1 इज इक्वल टू A2. लक्षात येतं. The line joining from center of sun to the planet sweeps equal areas in equal intervals of time. थोडं याच्यावरती मी ट्रेस देतो फिगर काढून, कारण ऑब्जेक्टिव्ह ह्याच्यात थेरॉटिकल विचारलेलं आहे. समजा बेटा इथं T1 घेतला आणि T2 घेतला. T1 इज नॉट इक्वल टू T2. T1 आणि T2 सारखे नसतील तर काय येतं सांगा? T2 ची किंमत जी असेल ती दुप्पट येते, दुप्पट असेल. तर बेटा इथं A2 इज इक्वल टू टाइम्स A1. म्हणजे टाइम दुप्पट केला एरिया दुप्पट होतो, टाइम हाफ केला एरिया हाफ होतो, टाइम तिप्पट केला एरिया सुद्धा 3 टाइम्स तिप्पट होतो. म्हणजे काय झालं आपल्याला हे स्टेटमेंट? द लाईन जॉइनिंग फ्रॉम सेंटर ऑफ सन टू द प्लॅनेट, द लाईन जॉइनिंग फ्रॉम सेंटर ऑफ सन टू द प्लॅनेट स्वीप्स equal areas in equal intervals of time. Sweeps equal areas in equal intervals of time. And why it is called the aerial velocity? आता एरियल वेलॉसिटीचा काय येतं? म्हणजे याला दुसरं स्टेटमेंट जे अल्टरनेटिव्ह असतं आणि ते आपल्याला प्रूव्ह सुद्धा करायचं. कोणतं येतं? dA by dt. A म्हणजे एरिया. dA by dt is equal to A is equal to constant. A is equal to constant. मी मॅथमॅटिकल स्टेटमेंट तुमच्या पुढे ठेवतो. व्हॉट इज A? सांगा मला. व्हॉट इज A? A means area traced out by the line joining from center of sun to the planet. आता प्लॅनेट या ठिकाणी आहे, इथं प्लॅनेट आहे. जसा टाइम वाढत चालला तसा हा प्लॅनेट इथून इकडे निघाला आणि मग हा काय करतो? रेडियस वेक्टर ट्रेस करत जातो एरिया. म्हणजे जेवढा टाइम वाढत गेला तेवढा ट्रेसिंग एरिया वाढत गेलेला. मग सेकंड मध्ये काय? डी बाय डी टीचा अर्थ काय येतो सांगा बरं मला. व्हॉट इज द मिनिंग ऑफ द वर्ड डीए बाय डी? डी मीन्स डी बाय डी टी मीन्स रेट ऑफ चेंज ऑफ एरियल वेलोसिटी. Rate of change of area with respect to time is nothing but aerial velocity.
आणि ऑर्बिटमध्ये एरियल व्हेलॉसिटी असेल ती ऑलवेज कॉन्स्टंट. दॅट इज एरियल व्हेलॉसिटी इन ए ऑर्बिटिंग सॅटेलाइट. Aerial velocity of a orbiting satellite remains constant. Second statement काय? Aerial velocity of an orbiting satellite remains same or constant. म्हणजे एरियल व्हेलॉसिटी जी असेल ती कॉन्स्टंट असते असं म्हणून सांगत आहे. तुम्ही स्टेटमेंट नोट करा. इक्विव्हॅलंट स्टेटमेंट सेकंड काय? एरियल व्हेलॉसिटी ऑफ ए सॅटेलाइट इन ए ऑर्बिट. एरियल व्हेलॉसिटी aerial velocity of a satellite in an elliptical orbit. कुठं? In an elliptical orbit remains same or constant. In an elliptical orbit remains same or constant. Do you understand here? आलं बेटा लक्षात काय सांगितलं मी? रेट ऑफ चेंज ऑफ एरिया. रेट ऑफ चेंज ऑफ एरिया विथ रिस्पेक्ट टू टाइम. रेट ऑफ चेंज ऑफ एरिया विथ रिस्पेक्ट टू टाइम. रेट ऑफ चेंज ऑफ एरिया विथ रिस्पेक्ट टू टाइम इन अन इलिप्टिकल ऑर्बिट रिमेन्स सेम. आता हे जे स्टेटमेंट आहे म्हणजे dA/dt इज इक्वल टू VA इज कॉन्स्टंट. नाउ दिस स्टेटमेंट वी वॉन्ट टू प्रूव्ह. आता हे स्टेटमेंट आपल्याला इथं प्रूव्ह करायचं आहे. मॅथमॅटिकली आपल्याला इथं प्रूव्ह करायचं आहे. अगदी 2 मिनिटांमध्ये आपल्याला सॉल्व्ह करायचं. हे मात्र लक्षात ठेवा. एरिया दुप्पट होत असेल, टाईम दुप्पट असेल तर एरिया दुप्पट, टाईम हाफ असेल तर एरिया सुद्धा हाफ. आता dA/dt इज इक्वल टू V इज इक्वल टू कॉन्स्टंट. त्याचं प्रूफ. लेट अस कन्सिडर a satellite is at position A. Let us consider a satellite is at position A. After time interval t second, it reached to the position B. It reached to the position B. Describing the angular displacement. काय बेटा? इथं मी तुम्हाला आता फिगर क्लिअर काढतो. हे आता हा अँगल डिस्क्राइब केलेला आहे किती? डेल्टा थीटा. स्मॉल टाइम असेल तर अँगल डेल्टा थीटा आणि याची अँग्युलर वेलोसिटी अर्क लेंथ असेल डेल्टा एस. ए पासून बी पर्यंत अर्क लेंथ किती? अर्क लेंथ डेल्टा एस आणि इन ए शॉर्ट टाइम इंटरवल. मी आता इथं टाइम इंटरवल 1 पॉईंट हा असेल आणि हा डेल्टा टी टाइम घेतला बी पर्यंतचा. क्लिअर फिगर म्हणजे ए पासून बी पर्यंत गेलेला आहे तो प्लॅनेट. आणि किती अँगल डिस्क्राईब केलेला आहे सांगा? किती अँगल डिस्क्राईब केलेला आहे? डेल्टा थीटा. किती वेळेमध्ये? डेल्टा एस. आणि लिनियर डिस्प्लेसमेंट आपण ज्याला म्हणतो डेल्टा एस. आलं का लक्षामध्ये? आता आर मॅक्स आपण इक्वल टू आर म्हणतो. मॅक्सिमम डिस्टन्स जे असेल आर मॅक्स त्याला आपण आर. आता सांगा बेटा, बाय डेफिनेशन ऑफ अर्क लेंथ डेल्टा एस इज इक्वल टू आर इंटू डेल्टा थीटा. बाय डेफिनेशन ऑफ अर्क लेंथ आठवतं तुम्हाला काय डेफिनेशन ऑफ अर्क लेंथ? रेडियस वेक्टर इंटू अँगल बिटवीन टू पोजिशन ऑफ द वेक्टर अँड सो दॅट इज इक्वल टू डेल्टा एस इज इक्वल टू आर इंटू डेल्टा. आता बेटा इथं घ्या. व्हॉट इज द एरिया ऑफ दिस ट्रायंगल? एरियल वेलोसिटी काढायचं आहे ना, एरिया ऑफ द ट्रायंगल. आता हा सन जे असेल इथं यस फ्रॉम फिगर पहा, फिगर दिसते ना क्लिअर? हा यस सन यस ए बी फ्रॉम ट्रायंगल यस ए बी. सांगा रे, दिसतं ना ट्रायंगल मध्ये? एरिया ऑफ द ट्रायंगल एस ए बी. एरिया ऑफ ट्रायंगल एस ए बी. काय एरिया ऑफ द ट्रायंगल? सांगा फॉर्म्युला. व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ एरिया ऑफ ट्रायंगल?
area of triangle is equal to 1 by 2 height into base. That is 1 by 2 height into base. Right? Equal to 1 by 2. चला बेटा height किती आहे रे? R into base delta S. into base किती? डेल्टा S. इथून इथपर्यंत डिस्टन्स A पासून B पर्यंत असा ट्रायंगल उभा केला तुम्ही तर ही हाईट असेल आणि हा बेस असेल. 1 by 2 हाईट इंटू बेस अँड दॅट इज नथिंग बट एरिया. आता मी काय करतो, स्मॉल एरिया असेल ट्रेस आउट केलेला तर डेल्टा सिम्बॉल स्मॉल इज इक्वल टू 1 by 2 R into S into डेल्टा. बाय डेफिनेशन ऑफ आर्क लेंथ ऑलरेडी मी काढलेला आहे. इथं तुम्हाला दिसत आहे डेल्टा एस इज इक्वल टू आर इंटू डेल्टा. हे वाटतं दॅट इज बट डेल्टा एस इज इक्वल टू आर इंटू डेल्टा. कसं आलं? आर्क लेंथचा फॉर्म्युला, आर्क लेंथच्या फॉर्म्युल्यानुसार डेल्टा एस इज इक्वल टू आर इंटू डेल्टा. चला बेटा डेल्टा एस या ठिकाणी किंमत ठेवा. डेल्टा ए इज इक्वल टू 1 by 2 आर इंटू डेल्टा एस की किंमत आर इंटू डेल्टा and that is equal to 1 by 2 r square into delta. Delta A is equal to 1 by 2 r square into delta. So right. Delta A is equal to 1 by 2 r square into delta theta. आता आहे ना दोन्हीकडे डेल्टा थीटाने डिवाइड करा. काय डिवाइड करायचं सांगा, तुम्हाला उद्देश क्लिअर झाला पाहिजे. That is equal to 1 by 2 r square into delta theta upon delta. कारण रेट ऑफ चेंज ऑफ एरियल वेलोसिटी एरिया असते आणि रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू अँग्युलर वेलोसिटी. रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम अँग्युलर वेलोसिटी. मग आपण डीए बाय डीटी ला आपण डेल्टाचं कन्व्हर्शन डी मध्ये dA by dt is equal to 1 by 2 r square d theta by dt. आता बेटा टेक्निकली डेफिनेशन करेक्ट करायचं असेल तर टाइम इंटरवल छोटा असेल. लिमिट डेल्टा टी टेन्स टू 0 ही कंडिशन जेव्हा घेतो टाइम इंटरवल लहान असेल तर डेल्टा इज कन्व्हर्टेड इनटू डी. त्याला लिमिट म्हणतात मॅथमॅटिकली. आपल्याला तेवढी गरज नाही. dA by dt is equal to 1 by 2 r square d theta by dt. आता dA by dt is nothing but aerial velocity 1 by 2 r square into सांगा आपल्याला सर्क्युलर मोशन मध्ये शिकवलेलं विसरलात का? रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम इज नथिंग बट अँग्युलर वेलोसिटी. रेट ऑफ चेंज ऑफ angular displacement with respect to time angular velocity. तर बेटा या राईट साइडला m न मल्टिप्लाय करतो आणि m न डिवाइड. m r स्क्वेअर ओमेगा डिवाइडेड बाय m मल्टिप्लाइंग m and dividing m on RHS. RHS या इक्वेशनच्या RHS साइडला m न मल्टिप्लाय करा, m न डिवाइड करा, काही फरक पडत नाही. का डिवाइडिंग आणि मल्टिप्लाइंग करायचं रे? कारण काहीतरी पर्पज असल्याशिवाय आपण करत नाही. आता इथं पहा m इंटू आर स्क्वेअर. आता पुढच्या टॉपिक मध्ये मी शिकवणार आहे. आता फक्त तुम्ही लक्षात ठेवायचं रोटेशनल मोशन म्हणून एक टॉपिक आहे आपल्याला. त्या रोटेशनल मोशन मध्ये mr स्क्वेअर म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणतात. दॅट इज mr स्क्वेअर इज इक्वल टू r आणि यालाच आपण काय म्हणतो बेटा? मोमेंट ऑफ इनर्शिया. मोमेंट ऑफ इनर्शिया. मोमेंट ऑफ इनर्शिया. आता इनर्शिया तुम्हाला काय ते सांगितलेलं आहे चौथ्या टॉपिक मध्ये. आपण फोर्थ टॉपिक मध्ये इनर्शिया मीन्स व्हॉट? टेंडन्सी टू मेंटेन स्टेट ऑफ रेस्ट or of uniform motion along a straight line. ती इनर्शिया सांगितलं. आता मोमेंट ऑफ इनर्शिया जो असेल तो रोटेशनल मोशन मध्ये असतो. इथं जास्त मी सांगणार नाही कारण पुढच्या टॉपिक मध्ये कन्सेप्टच मोमेंट ऑफ इनर्शियाचा आहे. तर काय आलं बेटा आता इथं? दॅट इज इक्वल टू 1 by 2 I इंटू ओमेगा डिवाइडेड बाय 2a. आणि परत आता I ओमेगा
लिनियर मोमेंटम P इज इक्वल टू एम इंटू व्ही, बरोबर आहे. P इज इक्वल टू एम इंटू व्ही. लिनियर मोमेंटम इज द प्रॉडक्ट ऑफ मास अँड वेलोसिटी. तसं बेटा अँग्युलर मोमेंटम L is equal to I into O and that is equal to L divided by 2M. 2M. आलं लक्षात? आता V. L म्हणजे अँग्युलर मोमेंटम. L अँग्युलर मोमेंटम. अँग्युलर मोमेंटम. ही सुद्धा टर्म पुढच्याच टॉपिक मध्ये आहे. इथं रेफरन्स आहे. एखादा रेफरन्स येतो त्यावेळेस त्याचा कन्सेप्ट पुढे असतो. म्हणजे अँग्युलर मोमेंटम आणि इलिप्टिकल ऑर्बिट मधलं अँग्युलर मोमेंटम कॉन्स्टंट असतं. एक लॉ आहे. इन इलिप्टिकल ऑर्बिट अँग्युलर मोमेंटम रिमेन्स कॉन्स्टंट ऑर कन्झर्व. अँग्युलर मोमेंटम रिमेन्स कॉन्स्टंट ऑर कन्झर्व. एल कॉन्स्टंट आहे. मास ऑफ द प्लॅनेट ऑलवेज कॉन्स्टंट अँड सो देअरफॉर L upon 2M is equal to constant. आणि मग काय आलं? VA is equal to constant. VA is equal to constant. प्रूव्ह केलं का नाही पहा. आता रेफरन्स काय? दोन मोमेंट ऑफ एनर्जी आणि अँग्युलर मोमेंटम दोन वेगळे कन्सेप्ट आले जे की रेफरन्स पॉइंट होते. तर टोटल एरियल वेलॉसिटी in an elliptical orbit is always constant. किंवा याला म्हणतात लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. केपलर सेकंड लॉ ऑफ मोशन इज ऑल्सो नोन ॲज केपलर सेकंड लॉ ऑफ मोशन इज ऑल्सो नोन ॲज लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. लिहा बेटा तिथं केपलर सेकंड लॉ ऑफ मोशन. नोट करा. महत्वाचं वाक्य ऑब्जेक्टिव्ह मध्ये विचारले नाही. काय नोट करणार तुम्ही? Kepler's second law of planetary motion. Kepler's second law of planetary motion. It is the consequence, म्हणजे concept. It is the consequence of. It is the consequence of. It is the consequence of law of conservation of. Consequence of law of conservation of. Consequence of law of conservation of angular momentum. Law of conservation of angular momentum. So this is regarding the Kepler's second law of planetary motion. आता बेटा Kepler's third law. एकूण किती आहेत केपलरचे? 3 लॉ. Kepler's first law आपण लर्न केलेलं आहे. Kepler's second law आपण लर्न केलेलं आहे. आणि आता तिसरा असेल केपलर्स थर्ड लॉ ऑफ प्लॅनेटरी मोशन. केपलर्स थर्ड लॉ ऑफ प्लॅनेटरी मोशन. सांगा बेटा काय असेल रे? केपलर्स थर्ड लॉ ऑफ प्लॅनेटरी मोशन. काही कळत नाही. क्ल्यू देतो. It is also known as law of period. Law of period. हे सुद्धा आपल्याला पुढे प्रूव्ह करायचं आहे. इथं स्टेटमेंट असेल, पुढे आपण याचं प्रूफ लर्न करू. व्हॉट इज द केपलर्स थर्ड लॉ? व्हॉट इज द स्टेटमेंट ऑफ केपलर्स थर्ड लॉ प्लॅनेटरी मोशन? इट इज रिगार्डिंग द लॉ ऑफ पिरियड. लॉ ऑफ पिरियड म्हणजे टाइम बद्दल काहीतरी आहे. तर इलेक्ट्रिकल ऑर्बिट मध्ये ऑल द प्लॅनेट्स असं म्हटलेलं. प्लॅनेट्स आर रिव्हॉल्विंग अराउंड द सन इन अन इलेक्ट्रिकल. तर या ठिकाणी त्याला वेळ जो लागतो, आता हा या ऑर्बिट मध्ये रिव्हॉल्व होतो. एक फेरी करण्यासाठी टाइम लागतो, दुसरी फेरी करण्यासाठी टाइम लागतो. तर इलेक्ट्रिकल ऑर्बिट मध्ये त्याचा टाइम कशावरती अवलंबून आहे, पिरियड कशावरती डिपेंडन्सी आहे. तर याच्याबद्दल लॉ आपल्याला सांगतो. तर आपण मॅथमॅटिकल स्टेटमेंट लर्न केला, टी स्क्वेअर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर. व्हॉट इज टी?
पिरियड ऑफ सॅटेलाइट इन अन इलेक्ट्रिकल ऑर्बिट. इथं लिहा टी. टी काय असेल? पिरियड ऑफ सॅटेलाइट इन अन इलेक्ट्रिकल ऑर्बिट. Period of satellite in an elliptical orbit are a radius of, आता सर्क्युलर असेल तर सर्क्युलर, रेडियस ऑफ सर्क्युलर ऑर्बिट, किंवा याला लेंथ ऑफ सेमी मेजर एक्सिस. आता काही वेळेस असं स्टेटमेंट दिलेलं आहे टी स्क्वेअर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ई. ए काय? लेंथ ऑफ सेमी. सेमीचा अर्थ कळतो का? अर्ध. लेंथ ऑफ सेमी मेजर एक्सिस. लेंथ ऑफ सेमी मेजर एक्सिस. तर स्टेटमेंट सांगा बेटा काय तर मॅथमॅटिक्स स्टेटमेंट वरून. स्क्वेअर ऑफ द पिरियड ऑफ सॅटेलाइट. स्क्वेअर ऑफ द पिरियड ऑफ सॅटेलाइट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू क्यूब ऑफ लेंथ ऑफ सेमी मेजर एक्सिस. हा इथून इथपर्यंत दिलेला आहे तुम्हाला. पूर्ण लेंथ आहे ह्याची अर्धी लेंथ. त्याची अर्धी लेंथ म्हणून इथे लिहायचं स्टेटमेंट स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ द सॅटेलाइट. स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ द सॅटेलाइट इज डायरेक्टली proportional to cube of length of semi major axis. Cube of length of semi major axis. Cube of length of semi major axis. You must remember these three statements. केपलर्स लॉ बद्दल जर ऑब्जेक्टिव्ह मध्ये विचारलं तर तुम्हाला तिन्ही स्टेटमेंट आणि याचे बेसिक कन्सेप्ट. आता हे आपल्याला पुढे प्रूव्ह करायचं आहे नेक्स्ट. याच्यावरती बरंचसं मॅथमॅटिक्स आहे, याच्यावरती बरेचसे न्यूमरिकल्स आहे. हे सर्व आपल्याला नेक्स्ट पिरियडला लर्न करायचं आहे. म्हणून आपण या ठिकाणी आता इथं थांबूया.